आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फक्त 6,000 मतांचा लीड आहे. मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी 30, 35, 40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळ आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नाही घेऊ शकले. 7 आणि 8,000वर त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं. आणि मगाशी नितेश म्हणाले खरं आहे, त्यांनी त्याची कबुली पण दिली. कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामुळे निवडून आलो. त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलंय. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर मुंबई MMR रिजन किंवा कोकणामध्ये या ठिकाणी उबाठाला लोकांनी हद्दपारच केलाय हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण बघा ज्या जागा आपण हारलोय त्या ठिकाणी जी मुंबई मध्य उत्तर जागा होती 1% कमी मतांनी हारलो. ईशान्य मुंबई 3% कमी मतांनी हारलो. अमरावती सारख्या जागा 3% कमी मतांनी हारलो. भिवंडी, आता या सगळ्या जागांचं किंवा आपण जर धुळ्याची जागा बघितली या सगळ्या जागांचं म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतोय या सगळ्या जागांचं विश्लेषण केल्यानंतर हे जे 1%, 1.5%, 2% आपण हारलोय हे कुठून हारलोय? आपला मतदार गेला नाही, ऍडिशनल मतदार आपल्याकडे आलेला आहे, पण हे कुठून हारलो हे आता आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्यामुळे आपल्याला खूप जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपण बघितलं धुळ्यासारखी जागा, धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्यमध्ये 1,94,000चा लीड मिळाला. 1,98,000 मतदान झालं, त्यातले 4,000 मतं आपल्याला आणि 1,94,000 त्यांना. इतर 5 मतदारसंघातनं आपण 1,90,000चं लीड घेतलं आणि 3-4,000 मतांनी ही सीट या ठिकाणी हारलो. 5ही मतदारसंघामध्ये धुळ्याच्या आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे लीड जो आहे तो लीड मिळालेला आहे. आणि म्हणून मी पॉलिटिकल अर्थमॅटिक जे सांगितलं 11 जागा भाजपच्या अशा 11 जागा की ज्या 5% कमी मतांनी आपण हारलो, ज्याच्यामध्ये धुळे आहे, नगर आहे, अमरावती आहे, भंडारा गोंदिया आहे, नांदेड आहे, लातूर आहे, भिवंडी आहे, मुंबई नॉर्थ ईस्ट आहे, मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे, नगर आहे, बीड आहे. 1%, 2%, 3% अशा हारलेल्या 11 जागा आहेत की ज्यामध्ये आपण या ठिकाणी हारलेलो आहोत. हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना 31 जागा मिळाल्या तर ते विधानसभेत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं.